फ्रेंड्स, मैं फरीदा, आप देख रहे समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। खरं म्हणजे कलिना कॅम्पस म्हणजे हा इंटरनॅशनल दर्जाचा सगळ्यांनी सांगितलं आता प्रश्नावर आहे. प्रश्न ते सांगतो एवढा मोठा कॅम्पस आहे आणि बरीच लोक तिकडे शॉर्टकट साठी आमदार लोक ते यूज करत असतात. तर ही गोष्ट खरी काय तिकडे कंपाऊंड वॉल आहे म्हणून अतिक्रमण होत आहे. साहेब असं आहे की उत्तरमध्येच खरं म्हणजे कसं काय त्यांनी गोल्ड अधिकाऱ्यांनी केलं. पहिल्या सेंटेन्स मध्ये लिहिलंय की पाण्यामुळे पाणी दूषित आहे निदर्शनात आली. दुसऱ्यामध्ये लिहितात की पाण्यामुळे त्यांना काय त्रास झालेलाच नाही आणि चेंज झाला क्लायमेट म्हणून त्यांना चेंज झाले. म्हणजे काहीतरी उत्तर द्यायचं सभागृहामध्ये त्याची काहीतरी जबाबदारी अधिकाऱ्यांवरती आपण नेमवली पाहिजे. आणि हे कॅम्पस खरं म्हणजे इथे फक्त इकडचे नाही इंटरनॅशनल मुलं पण तिकडे येत असतात. तर जसं परागजींनी सांगितलं की हे सगळे कॅम्पसमध्ये जे आधीचे स्ट्रक्चर डिलॅपिडेट झाले त्याची तुम्ही व्यवस्थित ऑडिट करा आणि त्या ऑडिट करत असताना जे स्ट्रक्चर डिलॅपिडेट झाले असेल तोडायचे असेल तर तोडा किंवा नवीन बांधायचं असेल तर बांधा. आणि याला व्यवस्थित जसं आपण विदेशमध्ये जातोय आणि ज्या लेवलचे कॅम्पस तिकडे त्या पद्धतीने आपण इथे याच्यावरती उपाययोजना करू शकतो का, हे दोन प्रश्न आहेत. मंत्री महोदय, मला वाटतं प्रामुख्याने या प्रश्नामध्ये अस्वच्छ पाणी किंवा प्रदूषित पाणी आणि एकूण साफसफाईचा अभाव हा प्रश्न आहे. आपण स्थानिक वॉर्ड ऑफिसला असे निर्देश देऊया की जोपर्यंत पाणी पुरवठा तिकडे रेग्युलर येत नाही आणि या मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय मुंबई शहरमध्ये महानगरपालिकातर्फे 2दा असेसमेंट टॅक्स घेण्यात येत आहे. आणि या मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय जेव्हा असेसमेंट टॅक्स आपण घेतो त्यावेळेला मुंबई महानगरपालिका प्रत्येक बिल बरोबर लेट झाला तर 50 रुपयाचा दंड आकारायचा. पण गेल्या 2 वर्षापासून निवडणुका होत नाही, महानगरपालिकाच्या निवडणुका होत नाही म्हणून तिकडे कारोबार काहीच चाललेला आहे. आता असेसमेंट बिल बद्दल सोबत दिल्या गेल्यानंतर जर बिल टायमावरती भरलं नाही तर 2% म्हणजे महिन्याला 2% त्याच्यावरती टॅक्सेस लावण्याचं काम केलंय. त्या इकडचे राहणाऱ्या लोकांनी काय लोन घेतलंय का? जर लेट फी झाली तर लेट फीची पेनल्टी तुम्ही घ्या. जर 24% वर्षाला तुम्ही जर त्यांच्याकडून इंटरेस्ट घेत असेल हे योग्य नाही. हा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांची किंवा सोसायटीवरती अन्याय आहे. तर शासनाने ताबडतोब महानगरपालिकाच्या आयुक्तांना हे जे पाहिजे तसं त्यांनी जे बिल किंवा हे काढलंय त्याच्यावरती थांबण्यात यावं. ठीक. क्या आपका एनजीओ है और काम करने के लिए डोनेशन चाहिए लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है, तो आप RTI SK के एजेंसी से संपर्क करें. RTI SK के एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं. उठाए फोन और लगाएं कॉल